हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मी प्रियंका आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर 3 ऑक्टोबर 2024 रोजी नवरात्रीला सुरुवात होत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला अत्यंत असे महत्त्व दिले गेले आहे. तर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देव हलवावे का किंवा देवांना आंघोळ घालावी यांच्याविषयी आज संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. घटस्थापना हा एक असा प्रसंग आहे जिथे देवी शक्ती भक्तांच्या मनामध्ये अधिक शक्ती आणि ऊर्जा आणते. 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरुवात आपण घटस्थापनेने करत असतो आणि इथे आपण कलशाची स्थापना सुद्धा करत असतो. कलश मांडण्याची सुरुवात ही घटस्थापनेपासून 9 दिवस होत असते. नवरात्र म्हणलं की नवरात्रीमध्ये 9 दिवसासाठी आपण घटस्थापना करत असतो आणि घट मांडण्यासाठी आपण मातीचं भांडंसुद्धा घेऊ शकतो, नाहीतर दुड्डी पण घेऊ शकतो आणि ताटामध्ये सुद्धा आपण घट मांडू शकत असतो. घटामध्ये आपण तो मातीचं भांडंसुद्धा ठेवत असतो. मातीच्या भांड्याला आपण कलावा बांधत असतो, म्हणजेच पवित्र धागा. त्यामध्ये पाणी फुल भरलेला असतो आणि खाली धान्याचा थर लावत असतो मातीमध्ये आपण. धान्याचं थर लावलेल्या मातीमध्ये आपण कलश मांडत असतो. तर एकदा कलश ठेवल्यानंतर भक्त दुर्गादेवीची प्रार्थना करतात आणि पुढील 9 दिवस त्यांच्या घरी राहण्यासाठी देवीची पूजा करतात. यानंतर देवीची पंचोपचारे पूजा केली जाते आणि 5 पूजेची वस्तू आपण अर्पण करत असतो. कलश आणि सर्व देवतांना दीप अर्पण करून आपण पूजेला सुरुवात करत असतो. धूप, फुले आणि सुगंधित गजरे आपण अर्पण करत असतो. पंचोपचारे पूजा आणि नैवेद्य देऊन समाप्ती होते, ज्यामध्ये फळे आणि मिठाई यांचा समावेश आपण करत असतो. तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये देवीची स्थापना केली जाते. आणि नवरात्रीमध्ये घटस्थापना केल्यानंतर आपल्या घरामधील कुलस्वामिनी किंवा कुलदेवी बसलेली असते. ज्याच्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहे त्यांच्या घरामध्ये देवीला घटी बसवतात. आणि काही लोक नोकरीनिमित्त बाहेर असतात, तर त्यांनी सुद्धा अखंड दिवा प्रज्वलित करतात. तिथे त्यांना हा नियम पाळावा लागतो, म्हणजे देवींना आंघोळ घालता येत नाही. त्याचं कारण म्हणजे घट आपण एकच मांडत असतो आणि जर आपण काही नोकरीनिमित्त बाहेर राहत असेल तर आपल्या घरी जे घट मांडतो त्याचीच आपण पूजा करत असतो. तर 2-2 घट आपण मांडू शकत नाही एका घरामध्ये. जर तुमच्या गावी घट बसवलेला असेल तर तुम्ही त्या घटाचं पालन केलं पाहिजे. आता जर आपल्या घरामध्ये आपण घटस्थापना केलेली असेल तर देवघरातील इतर देवांना हलवायचं का, त्यांना आंघोळ कशी घालायची आणि जर आंघोळ घालायची नसेल तर काय करायचं? आता एकदा का घटस्थापना झाली की आपल्या देवाऱ्यामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल, तो घटी बसत असतो. त्या फोटोला किंवा टाकाला किंवा मूर्तीला तुम्हाला हलवता येत नाही आणि त्यामुळे आपण देवाला आंघोळसुद्धा घालू शकत नाही. आणि आपण देवीची एकदा स्थापना केली तर देवीला हलवायचं नसतं आणि हाच नियम ज्यांच्या घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की बाहेर गावी आहेत त्यांनी अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे, त्यांच्या घरीसुद्धा कुलदेवीचा टाक किंवा फोटो असेल तर तो घटी बसतो. नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये देवीची जरी घटात बसलेली असलेली तरी देवीची सेवा आणि उपासना ही 9 दिवस चालणार आहे. जे फूल आपण देवीला अर्पण करतो ते फूल बदलून घ्यायचे आणि देवीची सकाळ संध्याकाळ आरती आणि दुर्गा सप्तशती पठण आपण करत असतो. आपण देवीला नैवेद्य अर्पण करत असतो आणि 9 दिवस 9 प्रकारचे नैवेद्य आपण देवीला अर्पण करत असतो. देवीची सेवा उपासना करून आपण देवीला प्रसन्न करत असतो आणि आपल्या देवाऱ्यातील इतर देवी देवतांची सेवा करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक देवघर असतं आणि ज्यामध्ये देवी देवाच्या मूर्ती असतात आणि आपल्या घरातील महिला किंवा इतर व्यक्ती ही रोज पूजा करत असते आणि अगदी मनोभावे आणि श्रद्धेने आपण पूजा करत असतो. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतो तेव्हा आपल्या घरातील देवांना शास्त्रोक्त पद्धतीने साफ करत असतो. तर देवाऱ्यामध्ये त्यांची स्थापना करून पंचोपचारे पूजा आपण करत असतो आणि आपण नैवेद्य अर्पण
देवांना, आपल्या देवाऱ्यामधील देवांनासुद्धा अर्पण करत असतो. देवाऱ्यामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा अभिषेक करून देवी घटी बसवली जाते. एकदा का कुलदेवी घटामध्ये बसली तर मग ती हलवता येत नाही. त्याची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची असते, जसं की हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची असते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.